नो शुगर डे 24. आज 24वा दिवस की मी अजिबात साखर खाल्लेली नाही आहे. पण हो, मी माझं नेहमीचं जे जेवण आहे ते मात्र जेवते. तर आज मी ब्रेकफास्टला केलेलं होतं ज्वारीचं धिरडं. खरं तर पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली आणि मी एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं, त्याप्रमाणेच खरं तर मी हे करते आहे. तर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 3 वाट्या मी पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, थोडीशी जिरेपूड घातलेली होती आणि थोडासा कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा. हे छान मिक्स करून घेतलेलं आणि थोडक्यात कोणतीही गुठळी राहता कामा नये याचा प्रयत्न केला होता. तर एका डोसा पॅनवरती मी हे ज्वारीचं जे धिरडं आहे ते घालून घेतलं. तर ही मी पहिल्यांदा करत असल्यामुळे मला थोडी शंका होती, की कसं बरं लागत असेल. पण एक बाजू जेव्हा चांगली शिजली तेव्हा पलटल्यानंतर हे धिरडं असं दिसायला लागलं. पण थोडी उत्सुकता होती, की खरंच चवीला कसं बरं असेल. तर आजचा माझा नाश्ता होता ज्वारीचं धिरडं, विदाऊट शुगर कॉफी आणि नट्स होते. आणि मी जेव्हा हे टेस्ट केलं, वॉव! खरंच मस्त. तुम्ही नक्की करून पहा, नक्की ट्राय करा. तर माझं जे दुपारचं जेवण होतं, त्यामध्ये मी खरं तर सकाळी ज्वारीचं धिरडं खाल्लेलं, त्यामुळे थोडा भात घेतला, मुगाची भाजी होती आणि दाल फ्राय होती. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मात्र मी भात स्किप केला. त्याच्याऐवजी मी सलाड घेतलं, एक भाकरी घेतली ज्वारीची, दही आणि मुगाची भाजी. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.